आळ्या निघालेले, साफसफाई नाही तर जेवणात आळ्या निघतात, बरोबरच आहे की मग. आता हे आम्हाला एक मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. काल ज्यावेळेस मी न्यूज लावली त्यावेळेस ज्या मुलांनी बोलले का त्या मुलांना पोरांकडनं पण ऐकायला भेटलेलं आहे की इकडे उद्धट बोलतात सगळे, असं चालणार नाही. क्या बोल रहे सुनो ध्यान से. नाही तुम्ही यांनी सकाळी ज्यावेळेस बैठक बसली होती त्यावेळेस वेगळं आणि नंतर पुन्हा वेगळं बोलत होते. अजिबात चालणार नाही, कारण भविष्य लेकरांवर संस्कार पडतात असं बोलू नका त्यांच्याशी. तुम्हीच जर उद्धट बोलायला लागले त्यांच्याशी तर भविष्यात ते तुमच्याबरोबर उद्धट बोलतील. चांगल्या प्रकारे तुम्ही वागणूक त्यांना शिकवलंच ते तुमच्याबरोबर चांगले वागणार आहेत ना. लास्ट वॉर्निंग आहे तुम्हाला. परत एकदा मला जर इकडनं काय ऐकायला भेटलं मी शांत राहणार नाही. त्यांच्यासोबत चर्चा करा तुम्ही. नाही ना बाईट घेऊ आम्ही नंतर. अगोदर तुम्ही इथं चर्चा करा मॅडम. अधिकारीला सगळे जाऊ द्या, अधिकारींना जाऊ द्या. तुम्ही पोरांबरोबर गैरसोय होते का? गैरसोय होते का? बोल ना इकडे आता आपल्यासोबत काय गैरसोय होते राजा? बाकी सगळे व्यवस्थित वागतात तुमच्याबरोबर. नेसवाल्यांना मी वॉर्निंग दिली. मी आले हॉस्टेलला, सगळे स्टुडंट्सला भेटले. त्यांचं 15 दिवस अगोदर घडलेली ही घटना आहे. त्यांच्या जेवणात थोडंसं आळ्या निघाल्याची आम्हाला अशी माहिती भेटलेली. पत्रकार बांधवांकडनं सुद्धा ती माहिती भेटली. मी चौकशी केली. वॉर्डन साहेबांना सांगितलेले की असं परत घडू नये आणि जे अधिकारी आहेत ते व्यवस्थित वागतायत, पण इकडचे जे पोषणहार बनवणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जरा उद्धट बोलणं झालंय असं लेकरांचं म्हणणं होतं. मी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे. परत हे सगळं गोष्ट मला सुद्धा पटणार नाहीये आणि असं काय झालं तर मी स्वतः ह्याच्यात ऍक्शन घेईल आणि त्यांना असं मी निरोप दिलेला आहे. सरकार लाखो रुपये खर्च करून जर समजा अशी जर समजा व्यवस्था होत नसेल व्यवस्थित, याच्यावरती काय कार्यवाही करणार का? नक्की कारवाई करणार, कारण हे परत आपल्या देशाचं भविष्याचं एक विषय आहे. त्यामुळे त्याच्यावर आमचं सुद्धा लक्ष नेहमीच राहणार आहे. आज कर्मचारी आहेत स्वयंपाक करणारे ऍक्शन घेतलेलं आहे त्यांनी ऑलरेडी. कर्मचारी ते बदललेले आहेत. उद्यापासून नवीन कर्मचारी लागणार आहे तिकडे.